नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच अपडेट म्हणजे करंट अफेअर्सच्या दृष्टीने जे विद्यार्थी MPSC पोलीस भरती किंवा महाराष्ट्रातील इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असेल, सो करंटच्या दृष्टीने ही गोष्ट तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे, ही अपडेट. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर. तर नुकतीच काल शासन निर्णय झालेला आहे संपदा विभागातर्फे. तर थोडक्यात काय माहिती आहे तर ते पाहून घेऊत. महाराष्ट्र शासनाच्या संपदा विभागाने 29 जुलै 2026 रोजी अधिकृत शासन निर्णयानुसार कोयना धरणाच्या जलाशयाचे नामांतर करून छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे अधिकृत नाव ठेवण्यात आलेले आहे. सो ही खूप चांगली गोष्ट आहे, जे की आधी लोक फक्त शिवाजी जलसागर तसे म्हणत होते. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नामकरण करण्यात आलेले आहे. तर या नामांतराची पार्श्वभूमी व शासन निर्णय आपण पाहून घेऊत. तर बघा, जुने नाव होते शिवाजी सागर, जे की खूप आपल्याला बोलण्यासाठी पण एकदम उद्धटपणा वाटत होता. त्यामुळे बघा, कारण पण आहे आपण इथे घेतलेलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळून त्यांना पूर्ण आदर व सन्मान देण्याच्या उद्देशाने शिवप्रेमी नागरिक आणि विविध संघटनांकडून या नामांतराची आग्रही मागणी केली जात होती. अँड हे बरोबर आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केले आहे तर ते आपल्याला माहीत आहेच. त्यांचे आदर पुढे घेऊन आपण तर चालत आहोतच. तर बघा, आता शासकीय अभिलेख, पत्रव्यवहार आणि दैनंदिन वापरात छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर या पूर्ण नावाचाच अधिकृत वापर केला जाईल. कोयना धरण व सागराची प्रमुख वैशिष्ट्ये थोडक्यात पाहून घेऊत. स्थान आहे बघा, हेळवाक, तालुका पाटण, जिल्हा सातारा. नदी आहे कोयना नदी, कृष्णा नदीची प्रमुख उपनदी. अँड महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे सुद्धा या नदीला म्हटले जाते, कारण पश्चिम महाराष्ट्रातील जलसिंचन, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीचा मुख्य आधार असल्याने या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी किंवा जीवनदायिनी संबोधले जाते. अँड वीज निर्मितीची क्षमता बघा 1960 हे PYQ आहे, जे की तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. इम्पॉर्टंट PYQ आहे. अँड यावर पुढील भविष्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतात. बाकी लेक टॅपिंग पण झालेली आहे याची बघा. 13 मार्च 1999 आशिया खंडातील पहिली यशस्वी लेक टॅपिंग. अँड एकूण जलधारण क्षमता आहे 105.25 TMC. TMC मीन्स 1000 मिलियन क्युबिक फीट वॉटर क्षमता. सो ही एकंदरीत अपडेट होती. करंट अफेअरच्या दृष्टीने क्वेश्चन येऊ शकतात, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर न्यू नेम झालेला आहे कोयना सागराचं. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी नवीन अपडेट्स जसे येत राहील तसे आपण पुढे पण महत्त्वाचे इम्पॉर्टंट अपडेट्स घेत राहू करंटच्या दृष्टीने. सो नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी विद्यार्थ्यांना शेअर करा. अँड वेळोवेळी अपडेट्स तर आपण या चॅनलच्या माध्यमातून देत आहोतच. बाकी काय तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये, नेक्स्ट करंटच्या एखादी सिरीजमध्ये किंवा मॅरेथॉनमध्ये, कारण 1 लाइनर्स मॅरेथॉन घेण्याचा आपण पुढील विचार करत आहोत. सो काम चालू आहे, पाहूत. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.